आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सगळे भेटलो किती छान वाटलं ना। मस्त झालं आपलं रियुनियन। तुळजा यू आर डॅम लकी। तुझ्या मिस्टरांनी हे सगळं फक्त तुझ्यासाठी केलंय, ही किती भारी गोष्ट आहे ना। अरे जीजू अजून काय आहेत ना हे तुम्ही अजून बघितलंच नाहीये। जाऊ दे तुळजा, काही असो आजचं आपलं रियुनियन जीजूंमुळे झालंय बरं का। आणि तुला तुझं लायसन्स सुद्धा मिळालंय। आजचा दिवस खूप छान गेलाय। मी तुम्हाला खरं सांगू का, माझा ना अजूनही या सगळ्यावरती विश्वास बसत नाहीये। म्हणजे मी ते तुम्हा सगळ्यांना भेटायला आले होते, पण जाताना माझं मेडिकलचं लायसन्स घेऊन जाते। सूर्यानं कधी काय करेल खरंच काही सांगता येत नाही। खरं आहे जीजू खरंच खूप कमाल आहेत। हे सगळं करताना त्यांनी तुला काहीच पत्ता लागून दिला नाही हे कळल्यानंतर मी तर चकितच झाले। तुळजा, रिअली सॉरी। सॉरी? अगं कशासाठी? काही नाही ग, आम्ही जेव्हा तुझ्या नवऱ्याला पहिल्यांदा बघितलं तेव्हा त्याच्या पेहरावावरून आणि भाषेवरून त्याला एक अशिक्षित माणूस म्हणून जज केलं आणि नको नको ते अंदाज लावत बसलो। तुमच्या दोघांच्या नात्याबद्दल आम्ही उगाच शंका घेत बसलो। तुळजा, बट आय एम हॅप्पी टू से दॅट तुझ्या नवऱ्याने आम्हा सगळ्यांना खोटं ठरवत स्वतःचा मोठेपणा सिद्ध केला ग। मग तुळजा आहेस भाग्यवान, तिला अगदी देवासारखा नवरा मिळाला। काय तुळजा? ते बरोबर। मॅडम, मी कोणी मोठा नाही आहो। तुम्हाला देव म्हणायचंच असेल ना तर जगातल्या प्रत्येक डॉक्टरला म्हणलं पाहिजे। माझ्या तुळजानं मला मरणाच्या दारातनं परत आणले माहितीये। एखाद्या माणसाला जीवन देण्याची कला देव आणि डॉक्टर या दोघांमध्येच असते मॅडम। त्यामुळे देव कुणाला म्हणायचं असेल ना तर तुमच्यासारख्या सगळ्या डॉक्टरांना म्हणलं पाहिजे। हाऊ स्वीट, हा तर तुमचा मोठेपणा आहे जीजू। परत मीच मोठा का? हा मी खरं तेच बोलतोय। आजपर्यंत माझ्या मनात एकच खंत होती, माझ्या घरात डॉक्टर असून सुद्धा माझ्या मोतीची प्रगती थांबली। आज तुमच्या सगळ्यांच्या साथीमुळं ना मी माझ्या तुळजाचं स्वप्न पूर्ण करू शकलो। तुळजा, तुझ्या सगळ्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची जबाबदारी माझी। सूर्या, खरंच थँक्यू सो मच। बरं, आता तुमची ही सरप्राईजची मालिका संपली याचा मला खरंच आनंद होतोय। हे तर किरकोळ आहे, अजून तुझ्यासाठी मोठं सरप्राईज बाकी आहे माहितीये। काय अजून सरप्राईज बाकी आहे? झालं। सर, मी समजा एंट्री करून ठेवल्यात, तुम्ही एकदा चेक करून घ्या म्हणजे झालं। गुड गोइंग धनश्री, चांगल्या स्पीडनं काम करतेस। आता लंच ब्रेक झालाय तर मग एक काम करू, मी जेवण करून घेतो, तू पण जेवण करून घे आणि मग नंतर चेक करू। चालते, आले। बघू आता नेमके काय दिवे लावल्यात कामाशी प्रामाणिक असणारे या धनश्रीनं। कुठला फाजील आत्मविश्वास असतो हे मला कळतच नाही तुमचं। एक काम जमत नाहीये तुम्हाला। काम जमत नसेल ना तर सरळ घरी निघून जायचं। याच्यातली एकूण एक एंट्री चुकवून ठेवली आहेस तू। उगाच स्वतःचा आणि दुसऱ्याचा वेळ वाया घालवायचा नाही। अहो नाही सर, मी फाईल मध्ये बघूनच एंट्री केल्या होत्या। मग चुका कशा झाल्या? मी तुला फक्त 4 सर्टिफिकेटच्या एंट्रीज करायला सांगितल्या होत्या ना, मग एवढं कशा काय चुका होत्या तुझ्या? आणि या दुसऱ्या योजनेच्या एंट्री तर केल्याच नाहीस तू। एका योजनेच्या ग्राहकांची सरमिसळ दुसऱ्या योजनेत करून ठेवली आहेस तू। आता काय करायचं मला सांग? हे सगळं आज पूर्ण करायचं होतं ना काम? सर अहो खरंच सर्टिफिकेटच्या एंट्री तर मी व्यवस्थितच केल्या होत्या, मला आठवतंय। पुन्हा तेच? अगं तू जर काही एंट्रीज केल्या होत्या तर ह्या बदलायला कोण आलं? की मला जे समोर दिसतंय ते चुकीचं आहे? हे असं सगळं बोलायला तुला काय मी मूर्ख वाटतोय का? माझ्या डोळ्यासमोर जे दिसतंय तेच मी सांगतोय तुला। सर मला खरंच माहित नाही समजा कसं झालं।
सॉरी, मला माफ कर. माफी मागून काही होत नाही. हे काम आता मला पुन्हा करायला लागणार आहे. मी तुला आधीच सांगितलं होतं, जर का तुला हे काम जमणार नसेल तर तू ही नोकरी गमावशील. आणि तरी पण तू गाळपणा केलासच. माझा वेळ तर वाया घालवलास आणि एनर्जी सुद्धा वाया घालवलीस तू. आता कामात माझं लक्ष लागणार नाहीये. सर नाही, तुम्ही ना मला थोडा वेळ द्या. 1 तास, फक्त 1 तास द्या, मी सगळ्या एंट्री परत करते. तू आता काही काम करू नकोस. माझंच चुकलं. तुझा ओव्हर कॉन्फिडन्स बघितला, त्याच्यावर मी विश्वास ठेवला आणि तुला जास्तीचं काम दिलं. आता मला पुन्हा रिस्क घ्यायची नाहीये. त्यामुळे आता हे जे काम आहे ना, ते मीच पूर्ण करीन. तुझ्यावरती विश्वास ठेवल्याची हीच शिक्षा आहे. ती आता मलाच भोगू दे. तू जा इथून. सर नाही, असं नका करू. तुम्ही सांगा ना, तुम्ही सांगाल ते काम करते मी. तू आता फक्त एक काम कर. तू फक्त घरी जा. माझ्यावर कृपा कर प्लीज. घरी जा. धनु, हे काहीच नाही अगं. अजून पिक्चर बाकी आहे मेरे दोस्त. खूप हौस आहे ना काम करायची, पण ते नाही मिळणार तुला. लवकरच तुझी डायरेक्ट उचल बांगडी करणार आहे मी इथून, बघच. तेजू, तुझी समधी औषधं आणि दुधात टाकून प्यायची पावडर आणि पैशाचं पाकिट ही समजा ह्यात टाकलंय मी. पण तरी बी काय राहिलं असेल तर तू जरा एकदा विचार करून बघतीस का? नाही गा, त्या सगळ्या आठवणींनी दिलंयस तू. चला 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 चला, आमची बी तयारी झाली. चला. मालक, काय झालं? डॅडी, तुम्ही कुठे निघालात? वा 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 सुनबाई, तुम्ही एवढ्या स्वार्थी असाल असं वाटलं नव्हतं आम्हाला. तिकडे तुळजाचा नवीन दवाखाना सुरू होणार आहे, सगळा आनंदी आनंद असणार आहे, आणि त्यात सामील व्हायला तुम्ही एकट्याच जाणार. हा विसरू नका, ती तुमची वहिनी होण्या अगोदर आमची लेक आहे. नाही, पण आता तुमचा मान मोठा आहे. तुम्हीच सांगा, या आनंदात सामील व्हायला आम्ही बी आलो तर चालेल का? डॅडी, असं का विचारताय तुम्ही? विचारावं लागतं सुनबाई, विचारावं लागतं. केलेल्या चुकांचं वजन डोक्यावर असलं ना का परवानगी घ्यावी लागते. तिची सगळी कागदपत्र, तिची डिग्री सगळं जाळून टाकलं आम्ही. नाही, पण आता आम्हाला या सगळ्या वाईट आठवणी पुसून टाकायच्या आहेत. आम्हाला आमच्या लेकीच्या डोळ्यातला आनंद बघायचा आहे. डॅडी, जुन्या गोष्टी आठवून नका त्रास करून घेऊ आता तुम्ही. झालं गेलं सगळं विसरून जा. विसरलो सगळं विसरलो. चला तुम्ही सुद्धा सोबत. दादाचा आत्ताच फोन येऊन गेला, तो वहिनीला घेऊन पोहोचतच असेल. सुनबाई, आम्हाला चला म्हणून तुम्ही आमच्या डोक्यावरचा लय मोठा भार हलका केलाय. आज त्यांची आई असती, किती आनंद झाला असता तिला. हो, आमचा चूर एवढा अभिमानानं भरून येतोय, त्यांनी तर गावभर पेड वाटला असतं ना. हो, बघितलं का, आपल्या तुळजाचा नवा दवाखाना सुरू होतोय ना. डॅडी, आज एवढ्या आनंदाच्या दिवशी तुमच्या डोळ्यात पाणी? नाही 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 सुनबाई, आनंदाचे अश्रू आहेत. चला चला चला, उशीर होतोय. चला.